नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाईच्या चिकाच्या वड्या करणार आहोत। त्याकरता मी इथे हे दूध घेतलेलं आहे। हे गाईचं कोवळं चीक म्हणजे दुसऱ्या दिवसाचं जे गाय व्याल्यानंतर दूध काढतात ते हे दूध आहे। पहिल्या दिवसाचं पण करता येतात वड्या, हे दुसऱ्या दिवसाचं आणि हे गाईचं दूध आहे। गाईचं दूध असल्यामुळे थोडासा पिवळा रंग असतो आणि म्हशीचं जर असलं तर पांढरा रंग असतो। इथे मी हे 2 कप दूध घेतलेलं आहे, हे मोजून घेतलं। आता हे दुसऱ्या दिवसाचा चीक असल्यामुळे आपल्याला त्यात 1 कपभर साधं आपण जे नेहमी वापरतो ते दूध घालायचं, प्लेन। जर पहिल्या दिवसाचं असलं तर 2 कपाला 2 कप दूध म्हणजे बरोबरीने दूध घाला, तेव्हाच आपली ही वडी मऊसूत अशी होते। आता यात मी अर्धी वाटी, ही काचेची अर्धी वाटी साखर घातलेली आहे। आपण आपल्या आवडीनुसार थोडी जास्त कमी करू शकता। अर्धा चमचा हा वेलची जायफळाची पूड आहे। मी ही वेलची जायफळ याची पूड मी साखर घालून मिक्सरला लावून घेतली होती, त्यामुळे ही पांढरी आहे। आता ही साखर घातल्यानंतर आपल्याला हे सर्व विरघळून घ्यायचं आहे। हे मी चीक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडं थंड आहे, साखर विरघळायला वेळ लागतो, तरी पण मी आता हे चांगलं असं विरघळून घेणार आहे साखर। हे पहा, इथे साखर अशी छान विरघळली गेली। आता आपल्याला हे वाफायला ठेवायचं आहे। तर वाफवण्यासाठी मी इथे हे भांडं घेतलं। आपण या अशा भांड्याच्या ऐवजी कुकरचा डबा पण घेऊ शकता किंवा एखाद्या ताटामध्ये सुद्धा ओतू शकता, त्याच्याही छान अशा वड्या पडतात। मी आता ह्या भांड्यातच ठेवून घेणार आहे। आपण हे कुकरला पण लावू शकता, त्याच्या शिट्ट्या घेता येतात, पण मी इथे हे कढईमध्ये वाफवणार आहे। त्याकरता मी आता गॅस चालू केला आणि त्यावर ही कढई ठेवते। ही आपली जुनी पद्धत आहे म्हणून मी त्याच पद्धतीने करते। आता मी इथे 1 तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे, त्यात कढईत टाकून घेते। कढई काळी होऊ नये म्हणून 1 लिंबाची फोड पण टाकलेली आहे। त्यावर आता स्टँड ठेवलं, स्टँडवर आता हे भांडं ठेवून दिलेलं आहे। त्यात पाणी पडू नये चिकामध्ये म्हणून वर झाकण ठेवलं आणि आता हे वाफवण्यासाठी आपल्याला मोठं ताट आता या कढईवर झाकण ठेवावं लागतं। हे पहा, आता 20 ते 25 मिनटं हे आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं। इथे 20-25 मिनटं झालेले आहे, म्हणजेच आपला हा चीक शिजलेला असेल। आता मी ना गॅस बंद करून टाकते। हे पहा, इथे गॅस मी बंद केला। आता आपण हा चीक शिजला का बघूया। त्याकरता मी इथे सुरी अगदी मध्ये घालून पाहिली चिकामध्ये, मध्यभागी, म्हणजे मध्यभागी कच्चा राहू नये म्हणून। हे पहा, छान मऊ लुसलुशीत असा हा चीक आपला शिजलेला आहे। आता आपण हा थोडा वेळ काढून थंड करायला ठेवूया, नंतर आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत। हे पहा, मी हे अर्धा तासासाठी बाहेरच असं थंड करण्यासाठी ठेवलं। थंड झाल्यानंतर आता मी इथे याच्या वड्या पाडते। आपण आपल्या आवडीनुसार पाडू शकता, कापण्यासारखं किंवा चौकोनी, अशा कशा पण आपल्याला वाटेल तशा आपण वड्या पाडून घ्यायच्या। आता मी तुम्हाला एक त्यातली वडी काढून दाखवते। हे पहा, किती मऊ आणि मऊ लुसलुशीत एकदम, खाण्याला तर अगदी मऊसूत आणि मलईदार अशी ही वडी तयार होते। हे ओरिजिनल चिकाची वडी आहे। हे पहा, अशी पद्धतीने तुम्ही करून पहा, अगदी झटपट आणि अगदी सोपी पद्धत आहे ही। ह्या पौष्टिक वड्या असतात। हे पहा, तुम्हाला मी हे दाखवते बघा, आणखी किती मऊ आणि नरम अशी छान। लहान मुलांनी खाल्ली तरी चालते, म्हाताऱ्या माणसांनी, सर्वांसाठी अगदी उत्तम अशी ही पौष्टिक दुधाची वडी आहे।